आता संज्ञेचे जे 3 प्रकार आहेत त्याच्यातला पहिला बघणार आहोत व्यक्तिवाचक संज्ञा। आता व्यक्तिवाचक संज्ञा कशाला म्हणतात? तो किसी प्राणी वस्तु या स्थान का बोध कराने वाले शब्द व्यक्तिवाचक संज्ञा कहलाते हैं। म्हणजे एखादा प्राणी असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादं स्थान असेल, म्हणजे एखादा प्लेस असेल, याचा बोध करणं म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर व्यक्तिवाचक संज्ञा। आणि व्यक्तिवाचक संज्ञा ही अशी असते की ती फक्त एक असते। ठीक आहे, व्यक्तिवाचक संज्ञा म्हणजे ती फक्त एकच असणार आहे। मराठीमध्ये याला काय म्हणतात, तर विशेष नाम म्हणतात, जो फक्त एक असतो। पूर्ण वर्ल्ड मध्ये हा फक्त एकच असणार आहे। आता त्याच्यानंतर आपण बघूया की फॉर एक्झाम्पल मध्ये काय, विवेकानंद एक संन्यासी थे। आता याच्यामध्ये काय येणार आहे व्यक्तिवाचक संज्ञा, तर व्यक्ती कोण आहे, विवेकानंद। आता संन्यासी तर खूप सारे होते पण विवेकानंद हे फक्त एक होते, म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये विवेकानंद हे फक्त एकटेच होते, त्यामुळे हे काय झालं, व्यक्तिवाचक संज्ञा। त्यानंतर केरळ एक राज्य है, तर याच्यामधलं व्यक्तिवाचक संज्ञा काय येणार आहे, तर केरळ। का, कारण केरळ हे फक्त एकच राज्य आहे, बाकीची खूप सारे राज्य आहेत पण केरळ सारखं दुसरं राज्य आहे का, तर नाही। जसं की महाराष्ट्र एक राज्य आहे तर महाराष्ट्र येणार आहे। त्यानंतर आहे व्याकरण भारती एक पुस्तक है, म्हणजे ह्या ज्या पुस्तकाचं नाव आहे ते काय आहे, व्याकरण भारती। पुस्तकांची नावं खूप सारी असणार आहेत पण व्याकरण भारती काय असणार आहे, हे एक वेगळं पुस्तक असणार आहे। तो अशा प्रकारे तुम्हाला व्यक्तिवाचक संज्ञा करायची आहे। व्यक्तिवाचक संज्ञेमध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की ती फक्त आणि फक्त एकच वस्तू असणार आहे, एकच प्राणी असणार आहे, एकच व्यक्ती असणार आहे। ठीक आहे, त्याला म्हणतात व्यक्तिवाचक संज्ञा।